तर पुढची बातमी आहे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा 10वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने मुंबईमध्ये कार्यक्रमाचं एका खास आयोजन करण्यात आलेलं आहे। षण्मुखानंद सभागृहामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आमचा प्रतिनिधी रामनाथ दवणेने। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 10वा वर्धापन सोहळा जो आहे आज पार पडणार आहे। एकूणच आपण पाहतोय की षण्मुखानंद हॉल जे आहे या हॉलच्या जय्यत तयारी जी आहे या सोहळ्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत या ठिकाणी या सोहळ्यासाठी येणार आहेत आणि स्वतः या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। कार्यकर्त्यांची आपण गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला मोठ्या प्रमाणात। एकूणच 10वा वर्धापन दिन सोहळा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणाचा उत्साह जो आहे आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगा, 10वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि आजही मनसेची ज्या पद्धतीनं रणनीती आहे ही कायम असल्याचं चित्र एकूणच गर्दीनुसार पाहायला मिळत आहे। कशा पद्धतीने होईल? हो, आज सर्वांना अपेक्षा आहे की साहेब काहीतरी जोशवर्धक भाषण देतील आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवतील, एवढी सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे। म्हणून सर्व कार्यकर्ते एकदम जोमाने आलेले आहेत। 10वा वर्धापन दिन सोहळा आहे। एकूणच मुंबई महानगरपालिकेची निवडणुकी तोंडावर आलेली आहे। काय नेमकं अपेक्षित आहे कार्यकर्त्यांना? येणाऱ्या भविष्यात जी मुंबई महानगरपालिका याची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जसं आम्ही पूर्वीही जोशामध्ये होतो तसे आत्ताही आहे आणि ह्याच्या पुढेही आम्ही जोशामध्येच राहणार आहे आणि आमचा जो काही रिझल्ट आहे तो आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला दाखवून देऊ। पक्षाला 10 वर्ष पूर्ण झाले। ज्या पद्धतीनं मराठ्यांचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा असू दे किंवा टोलचा मुद्दा असू दे, काय नेमकं कार्यकर्ते म्हणून तुम्हाला अपेक्षित आहे राज ठाकरेंकडनं? आम्हाला पहिल्यापासून अपेक्षित होतं की मराठी पाट्यांचं आंदोलन हे आज पण चालू आहे आणि काल पण चालू होतं, तर तसं उद्याही चालू राहील। असं वाटू नये की महाराष्ट्राला की काल आज आंदोलन चालू केलं परत बंद झालं, तर कालही चालू होतं आणि उद्याही चालू राहणार ही साहेबांकडनं अपेक्षा होती आणि तसं आंदोलन चालू राहिलेलं आहे। आणि गुढीपाडवला येत्या एक महाराष्ट्राला पूर्ण कोण येणार आहे की साहेबांचं रूपरेषा आणि आखणी काय असेल महाराष्ट्राबद्दलची, नवनिर्माणाबद्दलची महाराष्ट्राची। आता नेमकं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे येऊ घातलेली आहे, काय नेमकं अपेक्षित आहे? कशा पद्धतीनं भाषण जे आहे आजचं अपेक्षित आहे? आता साहेबांचं तर भाषण एकदम तोप जी धडाडते साहेबांची पहिल्यापासून तशीच आज तोप धडाडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि येत्या 8 दिवसामध्ये प्रत्येक न्यूजला ब्रेकिंग न्यूज साहेबांची राहणार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा आणि हीच न्यूज संध्याकाळपासून प्रत्येक न्यूजवर राहणार आहे। मराठी भाषेचा मुद्दा असू दे किंवा टोलचा प्रश्न असू दे, असे विविध मुद्दे या ठिकाणी गेल्या 10 वर्षात झाले। मात्र पक्षाला लागलेली गळती यांना ती गळती रोखण्यासाठी राज ठाकरे नेमकं आपल्या भाषणामध्ये काय संबोधित करतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन पवारसह मी रामनाथ दवणे, मुंबई। तर पुढची बातमी आहे, घेतलेल्या